Question: the stress strain plot for materials A, B, C, D is shown in the figure. Here in this figure, for four different materials A, B, C, D, A, B, C, D, they have given the strain versus stress plot they have given. So, question is which material has the largest Young modulus? The options given are D, B, C and A. तर क्वेश्चन असा आहे, आपल्याला स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस प्लॉट दिलेला आहे चार डिफरंट मटेरियलसाठी, मटेरियल ए, बी, डी आणि सी साठी. आणि क्वेश्चन हा विचारलेला आहे की या चार मटेरियल्स पैकी ए बी सी डी या चार मटेरियल्स पैकी कुठल्या मटेरियलचा यंग मॉड्युलस सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्याला यंग्स मॉड्युलस म्हणजे काय असतो आणि स्लोप ऑफ द लाईन काय असतो, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी माहीत पाहिजे. हा? तर ह्याचं डिटेल सोल्युशन काय आहे ते आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा यंग्स मॉड्युलस काय असतो, यंग्स मॉड्युलस काय असतो हे आपल्याला माहित पाहिजे. तर यंग्स मॉड्युलसची बेसिक डेफिनेशन, यंग्स मॉड्युलस म्हणजे काय म्हणतो आपण, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस हा स्ट्रेस आणि स्ट्रेन याचा काय असतो, रेशो असतो. आता इथं दिलेल्या ग्राफचा जर मी विचार केला, तर ह्या ग्राफमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, आपल्याला स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस त्यांनी ग्राफ दिलेला आहे. बरोबर. स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस आहे म्हणजे एक्स ऍक्सिस वरती स्ट्रेस आहे आणि वाय ऍक्सिस वरती स्ट्रेन आहे. बरोबर. म्हणजे मी जर म्हटलं हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हटला तर हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती स्ट्रेस आहे आणि जर मी व्हर्टिकल ऍक्सिस म्हटला तर व्हर्टिकल ऍक्सिस वरती काय आहे, स्ट्रेस. व्हर्टिकल ऍक्सिस वरती स्ट्रेन आहे. हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती स्ट्रेस आहे आणि व्हर्टिकल ऍक्सिस वरती काय आहे, स्ट्रेन आहे. आणि आता जर मी इथं स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस असा प्लॉट असताना ह्या ज्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत त्या लाईनचा जर स्लोप काढायचा म्हटला, हा, मला काय कॅल्क्युलेट करायचं बघा. बेसिकली मला कॅल्क्युलेट करायचं आहे स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ द लाईन, ह्या ज्या स्लोप, ह्या लाईन ज्या आहेत त्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे. किंवा स्लोप ऑफ द ग्राफ जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर स्लोप ऑफ द ग्राफ मी ऑब्वियस कसा घेणार, स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस असा मी घेणार. बरोबर. तर स्लोप ऑफ द ग्राफ, स्लोप ऑफ द ग्राफ हा नेहमी काय असेल, स्ट्रेन वर्सेस स्ट्रेस असेल. हं? पण इथं आपण काय लिहिलं बघा, यंग्स मॉड्युलस ई काय लिहिला, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन लिहिला. आणि इथं स्लोप ऑफ द ग्राफ काय आहे, स्ट्रेन डिवायडेड बाय स्ट्रेस आहे. दोघं एकमेकाच्या बरोबर, म्हणजे इथं जे डिनॉमिनेटरला आहे ते इथं न्युमरेटरला आहे आणि जे इथं न्युमरेटरला आहे ते इथं डिनॉमिनेटरला आहे. बरोबर, बरोबर ते वाईस वर्सा आहे. यंग्स मॉड्युलस म्हणजे काय आपल्याला माहित आहे. सो यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस हे बेसिकली काय असतं, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन असतो. म्हणजे मी इथं जो स्लोप ऑफ द ग्राफ लिहिला ह्याच्यावर मी असं म्हणू शकतो की पर्टिक्युलर ह्या सिनेरिओसाठी, ह्या केससाठी मी असं लिहू शकतो की यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय स्लोप ऑफ द ग्राफ. इथं असणारा ग्राफ जो आहे, प्रत्येक ग्राफचा स्लोप इज नथिंग बट यंग्स मॉड्युलस आहे. बरोबर. तर बघा, ह्याच्यावरून काही कमेंट्स आपण करतोय. हा, पहिली कमेंट म्हणतोय मी. सो पहिली कमेंट काय आहे की लाईनचा स्लोप बघतोय आपण. हा, सो लाईनचा स्लोप बघत असताना ज्या लाईनचा स्लोप स्टिपर आहे, हा, बघा, अ स्टिपर लाईन हॅज अ लार्जर स्लोप, सो इट हॅज अ स्मॉलर यंग्स मॉड्युलस. ज्या लाईनचा मी म्हणतो उतार, स्टिपनेस म्हणतो, स्टिपर म्हणजे काय म्हणतो, उतार जो काय आहे तो जेवढा लार्जर आहे, स्टिपर आहे, तेवढा त्या लाईनचा स्लोप जास्त. बरोबर का. म्हणजे इथं जर मी लाईन ए म्हटली तर याचा उतार कम्पेअर बी पेक्षा जास्त आहे, डीचा कम्पेअर टू ए पेक्षा कमी आहे, सीचा कम्पेअर टू ए पेक्षा कमी आहे, एचा सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर थोडा कमी बीचा आहे, त्याच्यानंतर थोडा कमी डीचा आहे, त्याच्यानंतर सगळ्यात कमी काय आहे, सीचा आहे. स्टिपर बघितली मी लाईन, तर स्टिपर लाईन हॅज अ लार्जर स्लोप. इथं ए ही लाईन स्टिपर आहे त्यामुळे तिचा स्लोप सगळ्यात काय आहे, जास्त आहे. आणि जर स्लोप जास्त असेल तर ऑब्वियस काय असतो, यंग्स मॉड्युलस हा कमी असतो. त्यामुळे लार्जर द स्लोप, स्मॉलर द यंग मॉड्युलस. आणि तेच मी टोटली अपोजिट म्हटलं की फ्लॅटर द लाईन, जी लाईन जेवढी फ्लॅट आहे, जी जेवढी हॉरिझॉन्टल आहे, तेवढा तिचा स्लोप काय असणार, कमी असणार. आणि जेवढा स्लोप कमी असणार तेवढा त्याचा यंग्स मॉड्युलस काय असणार, जास्त असणार.
म्हणजे इथं जर मी म्हटलं तर सी लाईन ही कम्पेअर टू ए लाईनपेक्षा फ्लॅट आहे. बरोबर, फ्लॅट आहे ती, किंवा ती कमी स्टिपर आहे. त्यामुळं तिथं तिचा स्लोप जो आहे, सी लाईन जी आहे या लाईनचा स्लोप कमी आहे कम्पेअर टू लाईन ए पेक्षा. त्यामुळं ज्या अर्थी स्लोप कमी त्या अर्थी त्याचा यंग्स मॉड्युलस काय असणार, जास्त असणार. त्यामुळे मी ग्राफचा जर विचार केला तर ग्राफकडे बघून मी असं म्हणू शकतो की पर्टिक्युलर लाईन ए ही स्टिपेस्ट आहे. पर्टिक्युलर लाईन ए ही स्टिपेस्ट आहे. इथं बघा, लाईन ए चा उतार हा सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन की लाईन बी चा विचार केला मी तर लाईन बी ही स्टिपर आहे. त्याच्यानंतर लाईन डी आहे. बरोबर, लाईन ए सगळ्यात जास्त स्टिपर आहे किंवा स्टिपेस्ट आहे म्हणतो मी. त्याच्यानंतर म्हणतो मी लाईन ए नंतर लाईन बी आहे, त्याच्यानंतर लाईन डी आहे आणि त्याच्यानंतर लाईन सी आहे. बरोबर, लाईन सी ही काय आहे, फ्लॅटेस्ट आहे म्हणतो मी. म्हणजे ऑलमोस्ट ती काय होते बघा आता, फ्लॅट होत चाललेली आहे. त्यामुळे सी लाईन ही फ्लॅटेस्ट आहे, ए लाईन ही स्टिपेस्ट आहे. बरोबर, त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की सिन्स सी हॅज स्मॉलेस्ट स्लोप, इट हॅज अ लार्जेस्ट यंग मॉड्युलस. बरोबर, ज्या अर्थी सी चा स्लोप हा सगळ्यात कमी आहे त्या अर्थी त्याचं यंग्स मॉड्युलस काय असणार, सगळ्यात जास्त असणार. सो सी हॅज अ स्मॉलेस्ट स्लोप, सो इट विल हॅव लार्जेस्ट यंग मॉड्युलस. त्यामुळं ह्या दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन कुठला असेल, करेक्ट आन्सर कुठला असेल, तर करेक्ट आन्सर असेल सी. करेक्ट आन्सर असेल सी. सी मटेरियल जे आहे, ह्या सी मटेरियलचा यंग्स मॉड्युलस हा सगळ्यात जास्त असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.